नमस्कार, मी आहे नम्रता आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे सखी गृहिणीमध्ये. आणि आज मी बनवणार आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी पुरी भाजी. तर पुरी भाजीसाठी आपल्याला लागणार आहेत उकडलेले बटाटे, 2 मोठे बारीक चिरलेले कांदे, 2 बारीक चिरलेले टमाटर, 1 मोठा चम्मच अद्रक लसणची पेस्ट, लवंग आणि काळी मिरी आणि दालचिनी फोडणीसाठी, कढीपत्ता आणि धना पावडर. त्याबरोबरच लागणार आहे लाल तिखट, गरम मसाला, हळद, एव्हरेस्टचा किचन किंग मसाला, आमचूर पावडर आणि चवीपुरतं मीठ. सर्वात आधी 2 मोठे चम्मच तेल ठेवायचं आहे कढईमध्ये फोडणीसाठी. तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये जिरं राई टाकायचं आहे फोडणीसाठी. आता कढीपत्ता टाकायचा आहे. आणि आता याच्यामध्ये बारीक चिरलेले कांदे टाकायचे आहेत. आणि आता याच्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट टाकायची आहे. ही पावभाजी मी 7 ते 8 लोकांसाठी बनवलेली आहे. तुम्हाला बनवायची त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये फोडणीसाठी हे खडे मसाले टाकायचे आहेत. बारीक चिरलेले टमाटर, हे सर्व व्यवस्थित फ्राय झालेलं आहे तेलामध्ये. आणि आता याच्यामध्ये मसाले टाकूया आपण. सर्वात आधी लाल तिखट, गरम मसाला, हळद, धना पावडर, एव्हरेस्टचा किचन किंग मसाला आणि आमचूर पावडर टाकायची आहे 1 चम्मच. आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करायचं आहे. आणि याच्यामध्ये उकडलेले बटाटे मॅश करून टाकायचे आहेत. हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. हे झालेलं आहे. आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. आणि याला छान उकळी येऊ द्यायची आहे. वरून चवीपुरतं मीठ टाकायचं आहे.
याला छान उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेला सांबार म्हणजेच कोथिंबीर टाकायची आहे. आणि याला 5 ते 7 मिनिटं शिजू द्यायचं आहे. आणि तयार आहे आपली पुरी भाजी. गरम गरम पुऱ्यांसोबत सर्व करा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.